आणि आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कुणाचा बाप जरी आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा। जरांगे उद्या परभणी सोमना सूर्यवंशी तर मसाजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। 28 तारखेला डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं, कारण ते मॅटर नाही दबू देत। कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू दे। मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रात उल्लेख। धमकी मागे पवनचक्की माफियांचा हात आहे का, याचा तपास सुरू। वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा, मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप। निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदेना पूर्णपणे गाफील ठेवलं, ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार होतो, नंतर माघार घेतली। किरण सामंतांचं नाव न घेता राजन साळवींवर हा आरोप। निवडणुकीला जे निष्ठावंत म्हणणारे होते त्यांनी पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांना गाफील ठेवलं। त्यांनी लोकसभेपर्यंत सांगितलं की मी तुमच्या पक्षात प्रवेश करतो आणि ऐकल्याकडे सांगितलं मला पक्ष प्रवेश करता येण्यासाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहातील भाषणाची मोडतोड करून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची अर्धवट क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या 11 हँडलरवर गुन्हा नोंद, भारत जोडो यात्रेशी संबंधित केलेल्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय शिरसाट ॲक्शन मोडवर, संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट, बिअरच्या बाटल्या, तुटलेल्या खिडक्या पाहून संजय शिरसाट संतापले। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय, 2-4 दिवसात भुजबळ महायुतीत पुन्हा कार्यरत होतील, संजय शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास। भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना, नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ भाजपात प्रवेश करतील असं वाटतं, अंजली दमानी यांचा दावा।